भावना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत फरासखाना पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिलाय। जोपर्यंत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या विरोधात कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोदमधील एका चौकात महापुरुषाच्या पुतळ्याची एका माथेफिरूंनं विटंबना केली। ही घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव जामोद शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी रस्त्यावर उतरत प्रचंड घोषणाबाजी केली। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी युवकाला ताब्यात घेतलाय। आरोपीला ताब्यात देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। जळगाव जामोद शहरात त्यामुळे मोठा तणाव निर्माण झालाय। महापुरुषांच्या विटंबनाच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही शहरामध्ये दिसतोय। आढावा घेतलाय प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। जळगाव जामोद शहरात रात्री एका माथेफिरूने महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली आणि त्यानंतर या शहरात काहीसा तणाव निर्माण झाला होता। अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी बंदचा आज जळगाव जामोद शहर बंदचं आयोजन केलं आणि त्यानुसार आपण जर का बघितलं तर या ठिकाणी जळगाव शहरात शांततेत हे बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण जळगाव जामोद शहरात तणावपूर्ण शांतता असून बाजारपेठही बंद आहे। खरं तर ज्यावेळी या माथेफिरूने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली त्यावेळेस तो सीसीटीव्हीत आला आणि पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच या माथेफिरूला अटक केली आहे। त्यामुळे या ठिकाणी आता बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जळगाव जामोद शहरात आता सध्या तणावपूर्ण शांतता असून शांततेत बंदचं पालन केले जात आहे। मुख्य बाजारपेठही बंद आहे आणि जळगाव शहरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त जरी असला तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, जळगाव जामोद, बुलढाणा। आणि सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही असं मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपला सुनावलंय। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नाही असं त्यांनी म्हटलंय। देसाईंच्या या वक्तव्यावर भाजप नेते मंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलंय। सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचाच होणार असं त्यांनी सांगितलंय। भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही। जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना। त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार। आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, ह्याला बी प्लॅनची गरज नाही। आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील। जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी खात्रीनं सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा। यासाठी आम्ही सगळे